भाजपाचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीवादी दंगल भडकवण्यासाठी, युवकांचे डोके भडकवण्यासाठी निर्माण करण्यासाठी असं त्यांनी वक्तव्य केलं। नितेश राणे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलिसांचे आभार मानतो। त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला आहे। तोडफोड, दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे। कोणत्याही शक्तीला बळी न पडता गुन्हा दाखल केलाय, पण त्याला अटक करा, त्याला जेलमध्ये टाका। अटक केल्यानंतर जातीय तेढ आणि दंगली घडवण्याचं षडयंत्र कुठेतरी त्याचं थांबलं जाईल। शरद कोळीवर टीका करायची नितेश राणेंच्या मनगटात नेट नाही, त्याला गडीपणा लागतो। कोणासोबतही भिडायला नितेश राणे अजून बारका आहे, त्याला दाढी-मिशाही आल्या नाही आणि तो माझ्यासोबत काय भिडणार? तो जेव्हा शरद कोळी सोबत भिडेल त्यावेळेस त्याच्या अंगावर कपडेही राहणार नाहीत। खरं तर मी या भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूरमध्ये जातीय दंगल भडकवण्यासाठी, सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे डोके भडकवण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने त्याने वक्तव्य केलेलं आहे, भाषण केलेलं आहे। मी खरं तर पहिल्यांदा प्रथमतः सोलापूर पोलीस कमिशनर आणि पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जातीवादी आमदार नितेश राणे हे कुठल्याही दबावाला न बळी पडता त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी फोडतोड करणाऱ्या, दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे। पण मला पोलीस अधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे की आपण कुठल्याही शक्तीच्या बळी न पडता आपण गुन्हा तर दाखल केला आहे, परंतु एवढ्यावर न थांबता आपण नितेश राणेला तात्काळ अटक करा, त्याला जेलमध्ये टाका, तरच ही कुठंतरी जातीय तेढ निर्माण करायच्या, ही दंगली घडवण्याचं जे ह्यांचं षडयंत्र आहे हे कुठंतरी थांबलं जाईल। त्यांना तुमच्याबद्दल प्रश्न विचारला गेला, मात्र त्यांनी आपल्याला ओळखसुद्धा दाखवलेली नाही आहे, पण नेहमीच तुम्ही त्यांच्यावर सतत टीका करत असता, काय सांगाल? ते तर तुम्हाला ओळख पण दाखवत नाही। अहो, मुळात नितेश राणेच्या मनगटात न्याट नाही, त्याला गडीपणा लागतो कुणासंग पण भिडायला, ती अजून बारकाय हो। अहो, त्याला दाढी मिशा नाही आली, ती काय माझ्या संग भेटणार? ज्या दिवशी शरद कोळी संग भिडेल त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडे देखील ठेवणार नाही।